शिफ्टिंग शिफ्टिंग हा शब्द ऐकून अगदी कंटाळा आल्यासारखं झालं आहे. पण काय करणार, नोकरीवाल्यांच्या आयुष्यात हेच असतं, सतत इकडून तिकडे असं शिफ्टिंग चालूच असतं. तर माझं शिफ्टिंग करायचं तर होतंच ठरलेलं, पण ते कधी करायचं हे अचानकपणे ठरलं. दादाने अचानक फोन केला की नेक्स्ट वीकेंडच्या ऐवजी उद्या शिफ्ट करायचं आहे. त्याच्यामुळे एकदम जास्त तारांबळ उडाली आणि कोणच मदतीला नव्हतं. माझी मैत्रीण माझी मदतीला आली होती आणि तिनं खूप जास्त हेल्प केली मला सगळं सामान शिफ्ट करण्यामध्ये. बेडरूम सगळं आवरून घेतला. खरं तर मुंबईचं सामान अगोदरच पॅक होतं, त्यामुळे मला थोडं इझी झालं. लग्नाची सुरुवात आम्ही पुण्यातून केली होती. म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी पुण्यात शिफ्ट झालो होतो आणि त्याच्यानंतर परत एकदा पुण्यात जातोय, त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी पुण्यात जाण्यासाठी, सोबत पुण्यातले गणपती पण पाहण्यासाठी. जाताना जे काही सामान लागणार होतं ते सगळं तर मी पॅक करून ठेवलंच होतं, पण ही मांडणी काय केलं ओपन होत नव्हती. ती मग त्यांनी आल्यानंतर केली आणि एक कबड आम्ही घेऊन जाणार होतं ते पूर्ण रिकामं करून घेतलं. म्हणजे गावाकडचं सामान गावाकडे आणि पुण्याचं सामान पुण्याकडे, अशा प्रकारची आम्ही सगळी तयारी केली होती. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.